तर एक महत्त्वाचं एक लक्षात आलं, म्हटलं की लगेचच तुमच्याशी बोलावं या गोष्टी. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात या आपल्याला लक्षात येत नाहीत आणि आपण आयुष्यात चुका करून बसतो. तुम्हाला माहिती आहे की हल्ली निरनिराळे नवनवीन प्रकारचे फोन येत आहेत बाजारामध्ये आणि अर्थातच आपण ते विकत घेतो. आपली मुलं नवनवीन फोन विकत घेतात, आपले जुने फोन आपल्याला देतात. आपले जुने झालेले फोन आपण काय करतो, एकतर ते विकायचे कमी किमतीला किंवा मग आपल्या कामवाल्या मावश्या वगैरे यांना आपण ते फोन देत असतो. काही वेळेला आपला फोन चोरीला जातो. तर ह्या सगळ्या आपल्या फोन जेव्हा आपल्या हातातनं चोरीला जातो तेव्हा तर आपण काहीच करू शकत नाही. पण जेव्हा आपला फोन आपण दुसऱ्यांना देतो किंवा दुसऱ्यांचा फोन आपण वापरतो त्यावेळेला एक लक्षात घ्या, तो फोन पूर्ण फॉर्मॅट मारूनच द्यायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही दुसऱ्याकडनं कुणाकडनं तरी दुकानातला घेतला, समजा सेकंड हँड फोन, तुम्ही दुकानातनं सेकंड हँड फोन घेतला, खूप कमी किमतीमध्ये मिळतात चांगले चांगले फोन, मग त्यामुळे सहजपणे माणूस घेतो. तो जेव्हा तुम्ही फोन विकत घेता तेव्हा तुम्ही बघता पूर्ण फॉर्मॅट मारलेला आहे का. फॉर्मॅट मारलेला असेल तरी सुद्धा 2-3 वेळा चालू बंद करून पुन्हा फॉर्मॅट मारायचा आणि मगच तो फोन तुम्ही घ्यायचा विकत. का सांग, किंवा समजा तुम्हाला दुसऱ्या कुणाला द्यायचा आहे, आपल्या मावशींना वगैरे आपण देतोच ना की हां वापर वापर, कमी किमतीमध्ये देतो. काही वेळेला आपण विकतो तो फोन कमी किमतीत. जेव्हा आपण ह्या पद्धतीने आपला फोन दुसऱ्यांच्या ताब्यात देतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, हां सगळं मी ते फॉर्मॅट मारलेलं आहे, सगळं डाटा क्लिअर आहे आणि मी दिलेला आहे. पण नुसता एकदा किंवा दोनदा फॉर्मॅट मारून तो क्लिअर होत नाही. अनेक वेळा फॉर्मॅट करावं लागतं तेव्हा कुठे थोडाफार तो क्लिअर होतो. ॲक्च्युली ते ॲप असतात आणि त्या म्हणजे सेंटरवर जाऊन ते फॉर्मॅट मारून घ्यायचे. त्यांना सांगायचं परत परत मारा, परत परत मारा, फॉर्मॅट करा म्हणून सांगायचं. कारण जर का तुम्ही फॉर्मॅट न करता किंवा तुमच्या फोनमधला जरी फॉर्मॅट मारलेला असेल तरी सुद्धा त्यातला डाटा रिकवर करता येतो. डाटा समजा तुम्ही तो फोन विकला कुणाला तरी किंवा दिला, त्या फोनवरती जे काही आहे ते त्या व्यक्तीनं ती व्यक्ती रिकवर करू शकते. म्हणजे ते पुन्हा सगळा डाटा, तुमचे कॉन्टॅक्ट्स, त्यामधले तुम्ही जे काही फोटोज वगैरे काढलेले आहेत ते सगळे तुम्हाला ते रिकवर करता येतात. त्यामुळे त्याचा मिसयूज सहजपणे होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्या कुणाचा तरी फोन घेतलेला आहे, दुकानातनं सेकंड हँड घेतलेला आहे आणि तुम्हाला वाटतं की तो खूप फॉर्मॅट करून दिलेला आहे आणि समजा तो चोरीचा फोन असेल आणि एक दिवस तो तुमच्याकडे सापडला तर ती चोरी तुम्ही केली असं होऊ शकतं. कारण बरेच फोन, चोरीचे जे फोन असतात ते सेकंड हँड म्हणून विकायला येतात. त्यामुळे आपण अगदी ओळखीच्या व्यक्तीकडनं फोन घ्यावा. दुसरी गोष्ट, त्या फोनमधनं फोनमध्ये काही म्हणजे व्हिडिओज असतील त्यांना आलेले किंवा त्यांनी केलेले आणि ते काही आक्षेपार्ह पुढे मागे झालं तर तो गुन्हा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो किंवा पोलीस तुमच्यापर्यंत येऊ शकतात. तुमचं जेव्हा तुम्ही त्याच्यात कार्ड घालणार त्यावेळेला तो फोन ट्रॅक होणार आणि तुमच्यापर्यंत येऊ शकतो. समजा एक अशी केस झालेली, त्या ह्याच्यात एका ठिकाणी त्यांनी सांगितली की असं मुलं छेडतायत वगैरे असा एक व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ ज्यानं मोबाईल विकत घेतला
त्याला ते मोबाईलमध्ये सापडला तो व्हिडिओ. हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियावर टाकतं. त्याला काय वाटलं की त्यानं चांगल्या ह्यानी टाकला, व्हायरल केला की हे जिथं काही होत असेल त्या मुलीला छेडण्याचं काम तर ते पोलिसांपर्यंत जावं, योग्य व्यक्तींच्यापर्यंत जावं, सावध व्हावं म्हणून त्या व्यक्तीनं तो व्हायरल केला. तो इतका फिरला पोलिसांपर्यंत गेला म्हणे तो. आणि नंतर पोलीस शोधायला गेले तर कुठं काही सापडला नाही. तो खूप वर्षापूर्वींचा तो त्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला व्हिडिओ होता. बरं, त्या एवढंच नव्हे तर ती लोकंसुद्धा त्या ठिकाणी राहत नव्हती जेव्हा त्यांनी तपास केला तेव्हा. आणि नंतर जेव्हा पोलिसांनी खूप जास्त तपास केला तेव्हा त्यांना ते 5-6 वर्षापूर्वीची ही केस, कुठं नोंद नव्हती, काही नव्हती, सापडणं अवघड होतं, तरीसुद्धा तो पोलिसांनी सापडवायचा प्रयत्न केला, सापडवून काढला. आणि नंतर ते कळलं की रील्स बनवण्यासाठी ते केलं होतं तसं. म्हणजे बघा हा किती छान, म्हणजे काही काही गोष्टी किती घातक असतात. आणि रील्स बनवणारी व्यक्ती जी होती तिनं एका मुलीला त्या 2 मुलांना छेडायला लावलं होतं. म्हणजे त्या मुलीला ते खरंच छेडत होते पण ॲक्च्युली ते रील बनवण्यासाठी. आणि त्या मुलीला ते माहीत पण नव्हतं. ते मग ते घाबरून मग नंतर तिनं ते कॉलेज बदललं, नंतर गावही सोडलं त्यांनी, त्यांच्या आई वडिलांनी काही कारणामुळं. तो सगळं तिथंच मिटलं. पण हे रील बनलं त्यावेळेला ते रील व्हायरल केलं नाही, झालं नाही. पण हे नंतर 5-6 वर्षांनी रील व्हायरल झालं. मग त्याचा हा शोध असा लागला. म्हणजे हे मी अगदी साधी गोष्ट अशी तुमच्यासमोर आणली, पण असं खूप एखादं गुन्हेगारी स्वरूपातलं सुद्धा एखादी गोष्ट त्या मोबाईलनी कॅप्चर केलेली असू शकते. किंवा व्हॉट्सअपमधनं आलेले तुमचे व्हिडिओज जे असतात, निरनिराळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओज येत असतात. त्यातला एखादा आक्षेपार्ह असलेला व्हिडिओ समजा त्याच्यात राहिला, तुम्ही डिलीट केला तरी राहत असते सगळं, किंवा तुम्ही शेअर केला कोणाला तरी ते तुमच्या अंगावर शेकू शकतं. थोडक्यात काय तर मोबाईल जे आहेत ते सेकंड हँड विकत घेऊ नका. सेकंड हँड विकत घेतले तरी अगदी माहितीच्या व्यक्तीचा घ्या. पूर्ण फॉर्मॅट केलेला आहे की नाही ते बघा, फॉर्मॅट करून घ्या सगळं कागदोपत्री. आणि काय होतं की एकदा तुम्ही मोबाईल घेतला की त्यावरती जे सुरुवातीला नाव पडतं तेच शेवटपर्यंत राहतं, ते चेंज होत नाही म्हणे. म्हणजे मोबाईलवरती तुमचंच नाव राहतं. म्हणजे समजा तुमच्याकडनं तुम्ही कुणाला तरी तो विकला, दुकानामध्ये विकला, तिसऱ्या व्यक्तीनं तो घेतला, त्या व्यक्तीनं काहीच्या हातनं काही गुन्हा झाला तर ते मोबाईल कुणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीपर्यंत ते सगळं येणार. शोधकार्य म्हणजे खूप रिस्की गोष्टी आहेत या. आपण सहजपणे 500,000 2,000ला तो मोबाईल विकतो. पण यावर एकच आहे की जर का तुम्हाला मोबाईल नवीन घेतला तर पहिला मोबाईल आहे तो स्क्रॅप करून घरातच ठेवणे, कुणालाही न देणे. घरातल्या घरात तुम्ही दिलात तर एक वेळ ठीक आहे, परंतु आपण सहजपणे कुणालाही ओळखीच्याला देतो किंवा आपल्याला असं वाटतं की नको आता मला हा मोबाईल नको आहे, घे तू, म्हणून आपण देतो. आणि त्या व्यक्तीकडनं तो मोबाईल हरवला किंवा त्या व्यक्तीच्या हातातला मोबाईल कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीनं यूज केला, त्याचा मिसयूज केला, तर त्याचं शेवटची लिंक आहे ती आपल्यापर्यंत येऊन पोचायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे आपला मोबाईल कुणाला देणं त्यात काय होते द्या म्हणून, तर हे घातक आहे. आपला मोबाईल कुणाला द्यायचा नाही, दुसऱ्याचा मोबाईल आपण घ्यायचा नाही. सेकंड हँड मोबाईल घ्यायला जाऊ नका विकत. त्याच्याऐवजी कमी किमतीचा एखादा नवीनच मोबाईल विकत घ्या, ते जास्त सेफ आहे. सेकंड हँड मोबाईल कुणाकडनं कुठून कसे कसे आलेले असतील, कुठल्या गुन्ह्यात वापरलेले असतील, चोरीचे असू शकतील, काहीही असू शकेल ते. आणि कळत नकळत
त्या गुन्ह्याची लिंक तुमच्यापर्यंत येऊन थांबू शकते. यामुळे आपल्याकडचाही मोबाईल कुणाला देऊ नका, दुसऱ्याकडचाही मोबाईल तुम्ही वापरू नका. काही वेळेला आपण एखाद्याला उपकार करायला जातो, ते तुमच्या अंगलट येऊ शकतो. किंवा सेकंड हँड आपल्याला अगदी दुकानदार म्हणतो, नाही घ्या घ्या, अगदी माझ्या ओळखीच्याच कडनं घेतलेला आहे मी, घ्या घ्या, तो काही चोरीचा नाही आहे वगैरे वगैरे. परंतु त्या ज्या व्यक्तीनं त्याला विकलेला आहे तो तिथपर्यंत कसा आला फोन, हे सुद्धा इतकं सोपं नाही आहे. तर त्यामुळे मोबाईलच्या बाबतीमध्ये ही खबरदारी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आपला मोबाईल कुणाला विकू नका. त्या कमी पैशापोटी तुम्ही तुमचा आयुष्य धोक्यात घालू नका आणि दुसऱ्या कुणाचे सेकंड हँड मोबाईल वापरू नका. ते सुद्धा घातक असू शकतो.